कुठे झाले? लसूण विकायला चाललीस तू? समर्थ जय जय. 5 वर्षाची, म्हणजे मला आठवत पण नाहीये तेव्हापासून मी माझ्या मामाच्या घरी वाढलेली आहे. आमचे लगेच आले, पण बघा त्यांनी मला सांगितलं की तिचं ऑपरेशन साधारणतः अर्धा पाऊण तास 1 तास असं काहीतरी चाललं होतं. आपल्या गुरुचा जर आपल्या डोक्यावरती हात असेल ना, तर चला सकाळच्या पूजेला सुरुवात झाली. हे मंदिर वरती लावल्यापासून मला इतकं छान वाटते. इशिका पण हात पोचत नाहीये, त्यामुळे त्या वस्तू आहे तशा राहतात. देवांची मस्त सेवा होते, पूजा होते. हे मंदिर कोणी लावलं, कसं लावलं याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत. आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता गुरु कोण असावा, कोणता असावा, कसा असावा याविषयी आपण काही बोलणार नाही, पण आपले गुरु नेहमी जे ठरलेले आहेत की आपले आई वडील आपले गुरु असतात आणि जो आपल्याला दिशा दाखवतो, जीवन जगण्यासाठी आपल्याला मदत करतो आणि ज्याचा आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी असतो, ज्या गुरुबद्दल आपण कधी वाईट विचार करू शकत नाही, वाईट बोलू शकत नाही आणि जो गुरु आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो, तर तो आपला गुरु म्हणजे आता माझे गुरु आहेत माझे आई वडील आणि माझे स्वामी महाराज. तर शिरा बनवलाय स्वामी महाराजांसाठी आणि शनूसाठी दुधातला, ज्याच्यावरती तूप पण टाकलेले. आता फक्त याच्यामध्ये तूप का टाकतो, मला नाही आवडत. ते याच्यामध्ये तुळशीपत्र फक्त नाही, तुळशीपत्र टाकलं असतं ना मग अजून या प्रसादाला खूप महत्व आलं असतं, पण आता तुळसच नाहीये, त्यामुळे मग जसं आहे तसं ठेवते. गुरु महाराजांना ईश्वर पुढे घेतलं. ईशो काय कुठे झाले? लसूण विकायला चाललीस तू? बघा आमच्याकडे असं आहे, ही कांद्याची जाळी किती आवरा हे. आणि हे ना कधी असतं माहिती आहे, जेव्हा मी कुठेतरी कामात गुंतलेली असते ना तेव्हा हे आमचं असं असतं. आणि आम्ही आधीमध्ये लसूणचा पाला पण खातो. किती लसूण केलाय तू? लसूणवाली बनली इशू, लसूणवाली बनलीस तू. आता ते सगळं भरून कोण ठेवणार? हां मॅडम, भरून कोण ठेवणार? अरे बापरे, कसं आमचा खेळ चालू आहे बघा. घ्या ठेवा मम्मा, तुम्ही भरून, आहे की नाही? मम्मा तू आवरून ठेव आणि मी काढते, हो की नाही इशू? जाऊन दे, पण कोणत्या गोष्टीला ती खेळत राहते. उलट मला जेव्हा काम असतं ना तेव्हा ती अशी खेळते, तर ते मला बरं पडून जाते. ते कशामुळं की इशू, कारण इशू आमची खेळत असेल तर मी कामं पटपट करू शकते, हो की नाही? असं करू शकते ना मम्मा? आणि हा वाढलेला पसारा कोण ठेवू शकणार परत? बघा तिचं किती खेळ जाम झालं, किती एकदम एनर्जीनं खेळते ती. तर असं आहे हे सगळं. इशूसाठी ना दुपारचं असं डाळ भात वगैरे बनवते मी. आणि डाळ बघाल तुम्ही घट्ट बनवली, याच्यामध्ये जास्त एक्स्ट्रा काही टाकलेलं नाही आहे मी. याच्यामध्ये मूग डाळ आणि तूर डाळ अगदी थोड्या प्रमाणात आहे आणि मिरची इतकीशी टाकली, म्हणजे आज पहिल्यांदा मी एवढीशीच मिरची टाकली, म्हणजे इशूला कसं थोडं हळूहळू सवय व्हावी, नंतर पचनाला पण जड जातं आणि मुलं पण खात नाही आहेत. आणि जिरे मोहरीची फोडणी दिली, कांदा लसूण मिक्सरला बारीक करून टाकलाय. आता डाळ भात तिला भरवते. इशूसाठी मी ना इंद्रायणी तांदूळच वापरते. जसं मी तुम्हाला बोलली की मागच्या व्हिडिओमध्ये, इशू झाल्यापासून ना आम्ही इंद्रायणी तांदूळच आणतोय घरामध्ये, आम्ही सर्वजणच खातो आणि ती पण मस्त खाते. तर इशूला थोडी डाळ जास्त देते भातापेक्षा, जेणेकरून तिला पचन किंवा पौष्टिकपणा जास्त जावा. आणि भात तिला फार तर 1 टाईम असतो, कधी तर 2 टाईम होतो भात तिला, जास्त तर 1 टाईमच असतं. आणि याच्यामध्ये मी घालते की हे जे देशी गाईचं तूप आहे ना बघा, आता थोडंसंच राहिले ते तूप, त्यामुळे डेली मला तिला ते देणं जमत नाही. आणि मी हे फ्रीजमध्ये ठेवले त्यामुळे असं घट्ट होते, कारण बाहेर ना कधी ते सांडेल. इशू ओढते एवढी भांडी वगैरे, कारण माझ्याकडे मांडणी वगैरे नाही. आणि ते बघा एवढंच तूप मी टाकते त्याच्यामध्ये, कारण तूप आता संपत आले. एवढं सगळं तूप तिला भरपूर पण होतं. आणि म्हशीचं जे तूप आहे तर ते शिऱ्यामध्ये वगैरे टाकून देते. आणि अशा पद्धतीनं तिला आता हा तिचा दुपारचा जो लंच आहे तर तो तिच्यासाठी रेडी आहे. मस्त तुझं खाऊ. इशू किती धडपडते. अरे थांब थांब थांब, मी देते तुला खाऊ खायचंय, तुला खाऊ खायचंय, खाऊ मी देते. चल आपण दोघी खाऊ. चल ये ये या 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 या. इचू बघा कशी मत्त खाते. इचूला भूक लागली. हो या मत्त आज थोडंसं तिखट टाकले, पण मॅडमला समजलेलं नाहीये तिखट टाकलेलं, हो की नाही इशू?
मस्त आहे. आता आम्ही मोबाईलमध्ये दिसतोय ना, तर आम्हाला मोबाईलमध्येच बघायचं आहे आता. असं आहे आमचं. इकडे बसा. असं आम्हाला कुठेतरी उभं राहून एखादा पॉइंट पकडून मग आम्हाला इशूला भरवावं लागतं ना. इशू अच्छा भलवावं लागतं तुम्हाला. असं मॅश करायचं मत्त मत्त मॅश. खूप भूक लागली जाम. खाऊ घे 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 घे. किती भूक लागले, किती भूक लागले. ओढते माझा चमचा. मम मम अच्छा खायचं आम्हाला. मम मोबाईल. अयो कुठे चढायली, कुठे चढायली तू. ते खाऊ खाऊ खाऊ. बाळा फुटेल, ते फुटेल वाटी. फुटेल, पडली तर ती फुटेल. फुटेल नाही तरी पण आम्हाला हेच पाहिजे. आणि असंच धोपटायला पाहिजे वाटीने, की नाही. असंच पाहिजे तुम्हाला, असंच पाहिजे. नो 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 ती वाटी नाही खायची गुंडू. वाटी नाही खायची. ठेवून द्या, ठेवून द्या खाली. इशू इशू बसल्या मॅडम खाली. आणि आम्ही आता खरकट पण पुसणार त्या कवरला सगळं. द्या द्या वाटी द्या, वाटी द्या 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 द्यावं द्यावं. मला द्या, मला द्या वाटी द्या. अगं फुटेल फुटेल. केवढी जोरात आपटते गुंडू तू. माझ्याकडे जीव खालीवर होते, ती वाटी फुटेल. आज आमचे पप्पा लवकर आले होते, त्यामुळे इशिका पण खुश होती. आणि आम्ही म्युझिक इकडे लावलेलं, त्याच्यावरती ती छान ठेका धरून नाचत होती. कारण तिचे पप्पा डान्सर आहेत आणि त्यांना बघून ती जास्त मस्त नाचते. आणि पप्पा पण तिला काही स्टेप कॉपी करत होते. आणि ह्या इशिकाच्या आमच्या सिग्नेचर स्टेप आहेत बघा, ती कशी करते. मी म्युझिक म्यूट केलेला आहे कारण कॉपीराईट क्लेम येतो. संध्याकाळी परत वातवत्ती वगैरे केली आणि आज आम्हाला मंदिरात जायचं होतं. स्वामी महाराजांना नमस्कार केला, त्यांना मस्त मुजरा वगैरे केला. आणि इशिका ही सगळं ऑब्झर्व करत होती. कारण लहान मुलं ना, मी प्रत्येक वेळेस सांगते की ते सांगून ऐकत नाही आहे, ते बघूनच शिकतात. त्यामुळे आपण मोठे जसे वागतो ना, तसं बघून ते लहान मुलं शिकत असतात. तर आज मी यांना फोन केला होता की आज आपल्याला स्वामींच्या मठात जायचं आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. तर साहेब आमचे लगेच आले. पण बघा, त्यांनी मला सांगितलं की 6 सव्वा 6 तयार व्हा, मी येतो. तर ते आले, पण आमची तयारी झाली नाही. कारण मी म्हटलेलं ना की मी साडी घालेल किंवा ड्रेस. तर म्हटलं चला साडीच घालूया. आणि ही साडी मी अक्कलकोटला घातली होती. यशून पण हा ड्रेस घातलेला अक्कलकोटला आम्ही जाताना. फक्त यांचे कपडे चेंज होते. तर ती जीन्स तीच आहे वाटतं. माझ्याकडे कपडे जास्त आहेत, मग मी कपडे बदलले. यांच्याकडे कपडे कमी आहेत. त्यांनी कपडे बदलले नाही. आमच्याकडे कपडे खूप कमी आहेत, त्यामुळे आम्ही असेच आलटून पालटून हेच कपडे घालतो. तर जातो आता महाराजांच्या दर्शनाला. आणि मी म्हटलेले की शिरा करेन, पण शिरा करण्याऐवजी माझ्या मिस्टरांनी माझं काम केलं. मी म्हणत होते तुपाचा शिरा वगैरे बनवेन, पण सकाळीच स्वामी महाराजांना शिऱ्याचं नैवेद्य दाखवलंय. त्यामुळे त्यांनी येताना आता परत पेढे आणले. आणि हे मला काही माहिती नव्हतं ना. ते बघा, हे पेढे आणलेत. आणि प्रत्येक वेळी स्वामींच्या मठात जाताना ना आम्ही केळी किंवा पेढे हेच आमचा जास्त मेनू असतो न्यायचा. तर यावेळेस पण पेढे आणलेत. म्हटलं ठीक आहे, मग आता शिरा वगैरे काय बनवत नाही. तर आता महाराजांच्या दर्शनाला निघालेलो आहोत. आणि घरात पण परत वातवत्ती केली आणि आता निघतोय स्वामींच्या दर्शनाला. चला. आज आम्ही इकडे आमच्या बदलापूरचा जो मठ आहे तिथे आलेलो आहोत. आणि हा मठ नदीच्या साईडला आहे. बदलापूरमधल्या जवळपास सर्वांना माहिती आहे हा मठ. आणि मी या मठामध्येच येते. जसं मला जमेल तसं रविवारचं किंवा असे गुरुपौर्णिमा किंवा असं कोणतं कार्यक्रम असेल तर तेव्हा या मठामध्ये मी येते. आणि आज मठामध्ये प्रचंड गर्दी असणार याचं आम्हाला भान होतं. कारण आज गुरुपौर्णिमा आहे आणि स्वामींना गुरु मानणारे काही कमी नाही आहेत. त्यामुळे इकडे तुम्ही चप्पल वगैरे बघून घ्याल तर किती गर्दी आहे. अक्षरशः रॅक किंवा जे खाली वगैरे एवढ्या चप्पलच्या पसारावरूनच समजलेले की आत प्रचंड गर्दी असणार आहे. आपल्याला लाईनमधूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. नाहीतर एरवी काय होतं, इशिका छोटी असल्यामुळे ना आम्हाला ते तसे डायरेक्ट दर्शन देतात. पण यावेळेस गुरुपौर्णिमा आहे, प्रत्येकालाच दर्शन घ्यायचं असतं. त्यामुळे आम्ही ठरवलेलं की नाही, लाईनमधूनच दर्शन घ्यायचं. आणि किती सारी लोकं आली होती. हा स्वामींचा दरबार आहे. इथे प्रत्येकाला आश्रय आहे, प्रत्येकाला तेवढंच महत्त्व आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्तानं त्यांनी अशी छान सोय पण केली होती. लाईन्स वगैरे व्यवस्थित असल्यामुळे ना दर्शन व्यवस्थित होत होतं. स्वामी महाराजांना पण तुम्ही छान घेता बघा शूटिंग. हलवत नाही का? आम्हाला पण घ्या.
तर मी तुम्हाला स्वामी महाराजांचं छोटंसं किस्सा सांगते की जे माझ्या लाईफमध्ये स्वामी महाराज कसे आले. जेव्हा मी लहान होते ना, अगदी 3, 4, 5 वर्षाचे, म्हणजे मला आठवत पण नाही आहे, तेव्हापासून मी माझ्या मामाच्या घरी वाढलेली आहे. आणि तेव्हापासून ना स्वामी महाराजांचा फोटो आमच्या मामाच्या घरी होता, कारण माझे मामा अक्कलकोटला शिक्षणासाठी होते, माझे मोठे मामा. आणि त्यामुळे त्यांनी तिकडून येताना तो फोटो आणलेला. आणि मला म्हणजे पहिला क्षण आपल्या आठवणीचा कोणता असतो ते आपल्याला माहिती नसतं. तेव्हापासून ते स्वामी महाराजांचा फोटो, त्यांची पूजा वगैरे आमच्या घरामध्ये व्हायची. आणि तेव्हा मी स्वामी महाराजांना नमस्कार वगैरे करायचं. आता तेव्हा एवढी सेवा करणं किंवा नामस्मरण करणं एवढं माहिती नव्हतं. आणि माझे आजी आजोबा पण जे की जास्त शिकलेले वगैरे नव्हते, त्यामुळे त्यांना आमच्या घरामध्ये जास्त वाचन, पोथी, पुराण असं काही नव्हतं. फक्त स्वामी महाराजांना आरती, धूपबत्ती वगैरे केली जायची. आणि त्यामुळे मग त्यांच्या सानिध्यात राहूनच मग मी नमस्कार, परीक्षेला जाताना नमस्कार, उठलं की देवाला नमस्कार, असं ते स्वामी महाराजांचं तेवढंच माझ्याकडून काही झालं असेल ते झालं असेल. म्हणजे त्यानंतर स्वामी महाराजांचं आणि माझं जास्त, म्हणजे मी स्वामी महाराजांची त्यानंतर कधी सेवा वगैरे माझ्याकडून घडलेली नाही. त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर आमचे एक रिलेटिव्ह आहेत, तर त्यांनी मला स्वामी महाराजांच्या सेवा वगैरे करायला सांगितलं. आता पहिल्यापासून स्वामी महाराजांचं सगळं माहिती होतं, पण झालं होतं कसं की आपण आपली एक म्हणजे म्हणतात ना की सेवा करून घ्यायची देवाची पण इच्छा पाहिजे. आणि तसं ते माझ्या बाबतीत झालं असेल कदाचित. त्याच्यानंतर मी स्वामी महाराजांचं वगैरे नामस्मरण नव्हते कधी केलं. शंकराचे वगैरे मग मी पूजा करणं, शंकराचंच करणं किंवा देवीची पूजा करणं असं असायचं माझं. स्वामी महाराजांचं नंतर माझं जसं की लग्न झाल्यानंतर त्या रिलेटिव्ह आहेत त्यांनी मला सुचवलं की स्वामी महाराजांची पण सेवा वगैरे करायची. आणि तेव्हा खरं मी सेवेला लागली. आणि त्या गोष्टीला 4-5 वर्ष झाली असतील. तेव्हापासून स्वामी महाराजांचं नामस्मरण, आता पूजा जरी रोजच्या रोज नाही ना झाली तरी स्वामी महाराजांचं नामस्मरण, सकाळचं स्वामी महाराजांची गाणी ऐकणं, म्हणजे कोणत्या ना कोणत्या एखादी घटना जरी घडली, एकदम अचानक कुठला त्रास जरी झाला आपल्याला शरीराचा, किंवा पटकन एखादं काही घटना घडली तर आपण ऐक म्हणतो ना, तर तसं आपण श्री स्वामी समर्थ असं माझं होऊन जातं. इतकं म्हणजे स्वामींनी माझ्या लाईफमध्ये खरंच खूप खूप बदल आणलेले आहेत. आणि त्यांची कृपा, त्यांचा आशीर्वाद एवढा पाठीशी आहे. नामस्मरण केल्यानं नेमकं काय होतं, तर नामस्मरण केल्यानं आपल्या मनातले वाईट विचार निघून जातात, आपल्या इथं पॉझिटिव्ह एनर्जी राहते. आणि शिवाय आपण घाबरायचं बंद करतो. आपण काही छोट्या छोट्या संकटांना घाबरतो. शिवाय आपण न कळत आपण थोडंसं का होईना इकडचा तिकडचा विचार करतो. काही लोकांबद्दल राग, काही लोकांबद्दल घृणा असे बाळगतो ना, तर ते नामस्मरणानं आपण तिथल्या त्या गोष्टी सोडून द्यायला शिकतो. असं म्हणजे जेवढं मी नामस्मरणातून शिकलेले आहे ना, तेवढं ती गोष्ट सोडून द्यायला शिकायची. आणि तरच त्याचा फायदा होतो. आपल्या मनामध्ये गोष्टी जर घर करून राहिल्या ना, तर त्यांचं आपल्यालाच नुकसान होतं, त्रास होतो, आणि त्याच्यातून साध्य काहीच होत नाही. त्यामुळे असं ते नामस्मरणाचं आहे. तर स्वामी महाराजांच्या जे चमत्कार वगैरे तर भरपूर घडलेले आहेत. माझ्या ज्या शनायाचं जेव्हा आमचं ऑपरेशन झालं होतं ना पायाचं, तेव्हा तर पूर्णच्या पूर्ण मी स्वामींवरती सोपून दिलेलं. असं पण आपण सगळ्या गोष्टी स्वामींवरती देतोच सोपून, जे करेल ते तुम्हीच कराल, तुम्हीच करता धरता आहात. पण जास्त तर मला प्रचिती ना शनायाच्या पायाचं ऑपरेशन जेव्हा झालं होतं ना, तेव्हा माझी इतकी डेंजर कंडिशन झालेली की मी तेव्हाचं ते आठवू पण नाही शकत. कारण शनायाचं ऑपरेशन झालं होतं, पण 2 महिने मला काही सुचत नव्हतं, एवढं ते बेकार झालेलं सगळं. आणि त्याच्यातून मार्ग काढून शनायाला परत पायावर उभं करण्याचं काम माझ्या स्वामींनी केलेलं आहे. आणि मी इतकं, जेव्हा तिला ऑपरेशनच्या थिएटरमध्ये नेलं होतं ना, तेव्हापासून तिचं ऑपरेशन साधारणतः अर्धा पाऊण तास 1 तास असं काहीतरी चाललं होतं. तेवढा अखंड माझा नामस्मरणाचा स्वामींचा जप होता. आणि इतकं डोळे मिटून माझा तो जप होता. आज शनायाचं ऑपरेशन कसं झालं, काय झालं, ह्याच्याशी काहीच माझ्या डोक्यात नव्हतं. फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ माझे डोळे झाकून मंत्र चालू होता. आणि त्याच्यात मला स्वामी महाराजांनी मदत केली. आणि जिथे ऑपरेशन झालं होतं शनायाचं, तर त्या हॉस्पिटलच्या खालीच दत्तात्रयांचं मंदिर होतं, आणि तिथं स्वामींची ती मूर्ती फोटो होता. आणि त्यामुळे मी ऑपरेशन, जसं आम्ही तिथं काही दिवस होतो, 8-9 दिवस, तर तेवढ्या दिवस आम्ही तिथे मी जायची मंदिरात, तर तिथे
आणि शण्याची काळजी घ्यायची वगैरे, म्हणजे अशा आपल्या आपल्या जीवनामध्ये असंख्य प्रॉब्लेम येत असतात. आपल्या गुरुचा जर आपल्या डोक्यावरती हात असेल ना, तर ह्या प्रॉब्लेममधून आपल्याला वाट सापडण्यासाठी खूप मोठा मार्ग मिळतो. आणि असंच हे गुरुपौर्णिमेचं महत्त्व आहे. त्यामुळं गुरु असतो. आपण कितीही मोठे झालो तरी गुरुपेक्षा मोठे होऊ शकत नाही. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असावा. गुरुच मार्ग दाखवतो. जेव्हा आपण सगळ्या गोष्टीतून हारतो ना, तेव्हा येतो गुरु जवळ आणि गुरु आपल्याला त्या गोष्टीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि बाहेर काढतो सुद्धा. तर हे होतं आजचं गुरुपौर्णिमेच्या विशेष. तर हा होता आपला आजचा ब्लॉग. माझं जे स्वामी महाराजांविषयीचे जे काही मत होतं ते मी तुम्हाला सांगितलं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. मस्त रहा, आपले ब्लॉग एन्जॉय करा. बाय बाय.